हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मला अशा लोकांबद्दल बोलायचं आहे. काही लोक म्हणतात, अहो काय केलं तरी काय, आम्हाला यश मिळतच नाही. हेच पाय ठेवला तिथे जमलं नाही, हे करायला गेलो तर जमलं नाही. नाही हो, आम्हाला का नाही, आमचे जीवनात यश मिळतच नाहीये असं म्हणणारे लोक आहेत. मला हे ना आज सांगायचं आहे, हे ना बोलायचं आहे. असं कधीच विचार करू नका तुम्ही, आणि कधीच अपयशाला घाबरू पण नका. आणि पालकांना पण मी सांगते, कित्येक वेळा पालक पण काय करतात, मुलांना ओके नीटमध्ये सिलेक्शन झालं नाही, इकडे नोकरी लागली नाही, इथे एवढे पैसे घालवले नाही झालं, म्हणजे त्यांना अगदी काय तू काही उपयोगाचं नाही आहे, तुला काही जमणारच नाही आहे असं सगळं बोलतात. मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे पालकांना पण, अहो असं कधीच काही बोलू नका. हे बघा, किती अपयश आले तरी वेळ आली का नाही आपल्याला यश मिळत जाते. तुम्हाला मी अब्राहम लिंकनचं सांगते, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल कसं होऊ शकते म्हणून. त्यांना का नाही बिझनेस करत होते, 21व्या वर्षी सगळा बिझनेस बुडाला, काही हाती लागला नाही. नंतर त्यांना वाटलं आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला भाग घ्यायचा, म्हणजे इलेक्शन लढवायची. 22व्या वर्षी कम्प्लीट फेल झाले, ते तरी काही जिंकले नाही. परत बिझनेस चालू केले, 24व्या वर्षी सगळा बुडाला. आणि एवढंच नाही, ते 26व्या वर्षी त्यांचे बायकोचं, ज्यांच्यावर त्यांचं खूप खूप प्रेम होतं, त्या माऊलीचं निधन झालं. नर्वस ब्रेकडाऊन झाला. 27व्या वर्षी काँग्रेसचं इलेक्शन लढले एट द एज ऑफ 34, तिथे पण हरले. सेनेटोरियल इलेक्शनला लढले 45व्या वर्षी, अगदी कमी मतानं हरले. एवढं झालं. व्हाईस प्रेसिडेंटसाठी 47व्या वर्षी परत इलेक्शन लढवली, यश काही त्यांचे वाटेला आलं नाही. परत सेनेटला उभं राहिले 49व्या वर्षी एट द एज ऑफ 49, ते तरी हरले. मग मात्र 52व्या वर्षी एट द एज ऑफ 52 ही बिकेम द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स. कोण आहे ते? अब्राहम लिंकन आहेत. हे बघा, आपण एवढं आपलं अपयश आलं की आपण परत करू का हो? नाहीये. म्हणून मला सांगायचं, अपयशाला घाबरू नका. अपयश आपल्याला शिकवते, आपण त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आणि अगदी कन्सिस्टंट राहावा. जे काही तुम्ही प्रयत्न करता, ओके, अहो आपण सोडतो का नाही हरलो म्हणून? कोणाला ठोक पुढचेच पावलावर आपलं यश असेल सांगता येत नाहीये. त्यामुळे बिलकुल सोडू नका. कंटिन्युअसली कन्सिस्टंटली करत जावा. आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास, सेल्फ बिलीफ. लोक काही म्हणतील बिलकुल लक्ष देऊ नका. तुमच्यावर विश्वास आहे ना, करत जावा. माझं कुठे चुकलं काय, स्वतःला जरा एनालाइज करा, स्वतःला सुधारा काही चुका असल्या की. आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा.
आणि सेल्फ स्टडीवर विश्वास ठेवा. काही विद्यार्थी काय करतात, हे क्लास लावलं तर क्लास लावलं. अहो, कुठलाही क्लास तुम्हाला यश देऊ शकणार नाही. यश तुमचं तुम्हाला मिळवावं लागते. एकाच क्लासला जातात, हजारो विद्यार्थी असतात, सगळ्यांचं सिलेक्शन होते का? नाही. काही दोघा तिघांचं होत असेल आणि त्यांचंच एकदम ॲडव्हर्टाइजमेंट केलं जाते. नापास झालेले हजारो विद्यार्थ्यांकडे कोणी बघत नाही. त्यामुळे सेल्फ स्टडी, सेल्फ प्रॅक्टिसकडे लक्ष द्या. आणि रिसोर्सेस, काही मुलांना सवय आहे, मी बघितले, इवन UPSC असू देत, MPSC असू देत, बँक एक्झाम्स असू देत, SSCचं असू देत, अतिशय सगळी पुस्तकं गोळा करत बसतात बघा. रिसोर्सेस इकडनं आण, हे आण, तो आण, सगळीकडनं गोळा करत बसतात. असं करू नका, बिलकुल करू नका. लिमिटेड घ्या. जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्याच्यातनं तुमचं तुम्हाला शिकायचं आहे. तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्याचं मात्र व्यवस्थितपणे अभ्यास करा. अहो, आफ्टरऑल काय, किती पब्लिकेशनचे किती बुक्स असले तरी तोच असते, फक्त सांगायचं मेथड वेगवेगळं असते. त्यामुळे आपल्याला काही 1000 बुक्स फॉलो करायला पाहिजेत असं नाहीये. जे काही आपण फॉलो करतो तर व्यवस्थितपणे शिस्तीत फॉलो करायचं, हे महत्त्वाचं आहे. आणि एक मी तुम्हाला सांगू का, एव्हरीथिंग कांट बी टॉट. कुठेही तुम्ही क्लासला जावा, काय जावा, सगळं काही शिकवलं जात नाही आणि शिकवूही शकत नाही कोणी. बट एव्हरीथिंग कॅन बी लर्न्ड. पण आपण ठरवलं, मी सर्व काही शिकणार आहे, ते आपण सर्व काही शिकू शकतो. आज मला हा विषय का घ्यावा लागला, म्हणजे मला कालच एक लेडी भेटली, मुलगी म्हणेन मी, असेल 28-29 वर्षाची. ती सांगत होती मेडिकल करावं म्हणून खूप इच्छा होती, प्रयत्न केले. आमची परिस्थिती नसताना सुद्धा आईवडिलांनी म्हणाली, पैसे दिले, क्लास लावलं, पण सिलेक्शन झालं नाही. मग BSc केलं, मग BSc केल्यावर B.Ed केलं म्हणाली, पण कुठेही नोकरी लागली नाही. मग एवढ्या करून तोपर्यंत लग्न झालं म्हणाली. नवऱ्याची साधी नोकरी होती, ही B.Ed झालेली होती. सासू सासऱ्यांना वाटलं की एक ठिकाणी कुठेतरी नोकरी लागण्यासारखी होती, काहीतरी पैसे द्यायचे होते. म्हणताना सासू सासरे ह्यांचे वाटेची थोडी, अगदी थोडी शेती असलेली विकली आणि ते पैसे उभे केले आणि ह्यांना दिले. हे ते दिले संस्था चालकांना. नोकरी काही लागलीच नाही, पैसे पण गेले. किती हेलपाटे मारले, किती ते पैसे मिळवायचा प्रयत्न केला, तरी ते पैसे काही परत मिळाले नाही म्हणाले. आणि जेवण खाण्याचं तर चालायला पाहिजे. मी म्हटलं, अगं तू क्लास वगैरे चालू करायचं नाही का, BSc B.Ed आहे म्हणतेस, गणित वगैरे किती गरजेचं आहे मुलांना. ती म्हणाली, नाही हो, कोणी क्लासला येत नाही, कोणी आलं तरी फी देत नाही येत. त्यामुळे नाव झाल्याशिवाय कोणी आपल्याला विद्यार्थी मिळत नाही आहेत. ते तरी मी सांगितलं 2-4 ठिकाणी, पण काही मला यश मिळालं नाही. कित्येक वेळा वाटते, हो मॅडम म्हणाली, जीव द्यावा म्हणून. मी म्हटलं, हे बघ, जीव आपण यायचं हे जगात आपल्या हातात नाही, तसं हे जग सोडून जायचं पण आपल्या हातात नाही. दिवस जातील, दिवस बदलतात म्हटलं. त्यामुळे प्रयत्न करत राहा. तोपर्यंत पोटापुरतीसाठी ते करतात, मंगल कार्यालयात कामाला जातात. बघा, BSc B.Ed झालेली मुलगी आहे, कार्यालयात जे तपडेल तर काम करतात, पोट भरते. पण तिला वाटते आपण एवढं शिकलोय, मग आपण हे काम करायचं का.
पण सध्या तरी मी म्हटलं तुला दुसरी काही हे नाहीये, त्यामुळे हे आता तुला करायला लागणार, पण तू प्रयत्न करत राहा, कधी मात्र सोडून देऊ नकोस. त्यामुळे अशी परिस्थिती असेल बरेच लोकांची, नाही म्हणत नाही मी. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की किती कठीण परिस्थिती आली तरी दिवस बदलतात, सोडू नका, प्रयत्न करत राहावा. एक ना एक दिवस आपल्याला यश मिळते. एवढ्यासाठी मी तुम्हाला म्हणते, ऑटोबायोग्राफीज वाचा तुम्ही लोकांचा, आजूबाजूचे लोकांना भेटा. आता कालच मला दोन, आता ती माणसं आहेत, मुलं म्हणणार नाही मी, भेटली होती. ती सांगत होती कॉलेजला असताना आम्हाला ब्लेझर घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. आज आता मुंबईत आमची 2-2 घरं आहेत. म्हणजे कष्ट केलात का नाही, तुम्ही सर्व काही मिळवू शकता. अच्छा, हॅव ए गुड डे.